राज्याचे एक मंत्री छगन भुजबळ यांनी काल एक सभा घेतली। या सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी विष ओकलेलं आहे आणि विष ओकत असताना त्यांनी खुलासा केला की मी राजीनामा आधीच दिलेला आहे। पण तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे। मराठा समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं। ओबीसी साठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो। ओबीसी नाही चूज करायचं, मराठ्यांना चूज करायचं। वाटतं महाराष्ट्रातील जनता काही दूध खिळी राहिलेली नाही आणि ज्या पद्धतीनं व्यक्तिगतरित्या नाभिक समाजाविषयी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, मला वाटतं या महाराष्ट्र 12 बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे। गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो। मला वाटतं त्याला या वादात भुजबळांनी ओढण्याची आवश्यकता नाही, कारण नाभिक समाज हा आपल्या समाजाचा एक अविभाज्य अंग आहे। म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं भूमिका मांडणं आणि त्या समाजाच्या मनात विद्वेष पसरवणं। पण आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते, त्यात अजितदादा पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की छगन भुजबळ तुमच्या पक्षाचा एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो, मग अजितदादा पवार हे मुख करून गिप्प काय आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात आणि त्याला छगन भुजबळ विरोध करतात, मग त्या भुजबळांच्या विरोधाला अजितदादांचा सपोर्ट आहे का, फडणवीसांचा सपोर्ट आहे का? म्हणतो अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये एक जातीय विद्वेष निर्माण करायचा आणि स्वतःची पोळी राजकीय पोळी भाजण्याचा अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा काम करतंय।